कोरोना के बाद अब चीन से एचएमपीवी वायरस का उदय हुआ है और देश भर में अब तक इस वायरस के 6 मामले सामने आ चुके हैं। इसके बाद महाराष्ट्र राज्य का स्वास्थ्य विभाग अलर्ट मोड पर आ गया है। नागरिकों को इस वायरस से बचाव के लिए दिशा निर्देश जारी किए गए हैं। स्वास्थ्य विभाग ने यह भी बताया है कि एचएमपीवी वायरस कोरोना जितना घातक नहीं है, लेकिन नागरिकों को सावधानी बरतने की आवश्यकता है। चंद्रपुर जिला स्वास्थ्य यंत्रणा भी इस वायरस को लेकर सतर्क हो गई है। डॉक्टरों और स्वास्थ्य कर्मियों को सभी आवश्यक निर्देश दिए गए हैं। एचएमपीवी वायरस के लक्षणों में बुखार, सर्दी, खांसी और सांस लेने में तकलीफ शामिल है। यदि किसी नागरिक को ये लक्षण महसूस हो तो उसे तुरंत डॉक्टर से संपर्क करना चाहिए और इलाज करवाना चाहिए। जिला शल्य चिकित्सक महादेव चितसोड़े ने बताया कि इस वायरस से घबराने की कोई आवश्यकता नहीं है, लेकिन लक्षणों की पहचान होते ही चिकित्सा सहायता लेने का आग्रह किया है। सध्या चायनामध्ये एचएमपीव्ही जो विषाणू आहे त्याचा वुहान या सिटीमध्ये आउटब्रेक झालेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्या इंडियामध्ये कर्नाटकमध्ये एक पेशंट सापडलेला आहे। याच धर्तीवरती भारत सरकारने आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा काही त्रास होऊ नये यासाठी आपली जी आरोग्याची यंत्रणा देशभरामध्ये आहे किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे त्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये जनजागृती करून काय उपाययोजना कराव्यात, त्यानंतर नागरिकांनी काय दक्षता घ्याव्यात, काय घ्याव्यात आणि काय करू नये आणि या संदर्भात या विषाणूचे लागण झाल्यानंतरची काय लक्षण असतील त्याच्यावरती उपचार कसा करावा या संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आमची आरोग्य यंत्रणा कार्यरत झालेली आहे आणि आम्ही अशा पेशंटचं ताबडतोब उपचारासाठी सर्व आमच्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे डॉक्टर स्टाफ आहे यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे या रोगावरती नियंत्रण ताबडतोब होईल आणि हा व्हायरस एवढा काही पोलिओ सारखा असा डेंजरस वाटत नाहीये। याच्यामध्ये प्रामुख्याने ताप येते, खोकला येतो, सर्दी होते किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, अशा प्रकारची लक्षणं असतात आणि अशी लक्षणं थोडे आढळून आले तर ताबडतोब जनतेला आमचं आव्हान राहील की त्यांनी ताबडतोब आमच्या आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टरांना येऊन दाखवावं, त्यांच्याच सल्ल्याने उपचार घ्यावा, त्यांच्याच सर्व तपासण्या कराव्यात जेणेकरून कोणत्याही नागरिकाला या संदर्भामध्ये त्रास होणार नाही। आपण जर कोविडच्या प्रमाणामध्ये बघितलं तर हा काही एवढा घातक वाटत नाहीये आणि याच्या संदर्भामध्ये फॅटॅलिटी पण कमी आहे। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट।